नमस्कार. तर स्वागत आहे तुमचे माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये. तर थंबनेल पाहून तुम्हाला लक्षात आलेच असेल की हा व्हिडिओ कशाबद्दल आहे. तर येणाऱ्या मकर संक्रांतीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि तिळगुळ घ्या गोड गोड बोला. तर 2026मध्ये मकर संक्रांत ही 14 जानेवारी 2026 बुधवार रोजी आलेली आहे. तर मकर संक्रांत हा सण आपण मोठ्या उत्साहाने साजरा करत असतो. मकर संक्रांतीला आपण जे वस्त्र देवीने परिधान केलेले आहे ते वस्त्र आपण मकर संक्रांतीच्या दिवशी वर्ज करीत असतो. तर सर्वच स्त्रियांना उत्सुकता असते की यावर्षी मकर संक्रांतीला कोणते वस्त्र देवीने परिधान केले असेल व कोणती गोष्ट आपल्याला यावर्षी मकर संक्रांतीला करायची नाही आहे, कोणते असे काम आहे जे आपल्याला मकर संक्रांतीच्या दिवशी करायचे नाही आहे, या सर्व गोष्टींबद्दल माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर मकर संक्रांती हा सण प्रकाशमय व तेजोमय आहे, कारण हा सण सूर्यासोबत जोडलेला आहे. असे म्हणतात की सूर्य जेव्हा मकर राशीमध्ये प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रांतीचा शुभ काळ चालू होतो. म्हणजेच यावर्षी मकर संक्रांतीचा पुण्यकाळ हा 3:06 सुरू होऊन संध्याकाळी सूर्यास्तापर्यंत आहे. तसेच मकर संक्रांती ही एक देवी आहे. म्हणजेच शंकासूर नावाच्या राक्षसाचा वध करण्यासाठी देवीने संक्रांतीचे रूप घेतले, म्हणजेच देवीला संक्रांती हे नाव पडले. तर यावर्षी संक्रांती देवीने पिवळे वस्त्र परिधान केलेले असून तिचे वाहन वाघ आहे व उपवाहन घोडा आहे. तिने हातामध्ये जाईचे फूल घेतले आहे वासाकरिता, तर हातात गदा आहे. तसेच संक्रांती देवीने ही पूर्वेकडून येत आहे व पश्चिम दिशेस जात आहे आणि वायव्य दिशेस पाहत आहे. पायस भक्षण करीत आहे. मूळ नाव व नक्षत्र नाव हे मंदाकिनी आहे व समूह मूर्ती ह्या 30 आहेत. त्याचबरोबर संक्रांती देवीने भूषणार्थ मोती परिधान केलेला आहे व तसेच पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले असल्यामुळे आपल्याला यावर्षी मकर संक्रांतीला पिवळ्या रंगाची साडी ही वर्ज करायची आहे. म्हणजेच पिवळ्या रंगाची साडी आपल्याला वाण देता वेळेस घालायची नाही. तर मकर संक्रांतीच्या दिवशी आपण तिळगुळ घ्या गोड गोड बोला असे म्हणतो. म्हणजेच या दिवशी आपण आपल्या मनातील जे काही मतभेद किंवा वादविवाद आहेत ते बाजूला सोडावे व नवीन नात्याला नवीन गोष्टीला सुरुवात करावी असे म्हटले जाते. तर मकर संक्रांत हा सण इंग्रजी वर्ष सुरू झाल्यानंतर येणारा पहिला सण आहे. त्यामुळे मकर संक्रांत हा आपण खूप उत्साहाने साजरा करत असतो. मकर संक्रांत ही सौभाग्यवतीचे जे काही देणे आहेत, म्हणजे सौभाग्यवतीचे जे वाण आहे ते आपण मकर संक्रांतीच्या वेळेस भेटवस्तू म्हणून देत असतो. तर मकर संक्रांतीला 3 दिवस आपण साजरी करतो. भोगी, मकर संक्रांत व किंक्रांत. तसेच मकर संक्रांतीच्या वेळेस बोरनान करण्याची देखील परंपरा आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे. मकर संक्रांत ही विविध भागांमध्ये विविध नावाने ओळखली जाते. तर मकर संक्रांतीला सर्व स्त्रियांना उत्सुकता असते की आपण यावर्षी असे कोणते वेगळे डेकोरेशन करावे जेणेकरून की आपले हळदी कुंकूचा जो कार्यक्रम आहे तो सर्वांपेक्षा वेगळा वाटेल आणि जास्त वेळही नसतो आपल्याकडे. त्यामुळे मी तुमच्यासाठी एकदम सोपे, सहज आणि अतिशय कमी वेळेमध्ये होईल असे छानसे डेकोरेशन घेऊन आलेली आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. तर एकदम सोपे आणि इझी असे डेकोरेशन आहे. तुम्ही ते नक्कीच या व्हिडिओमध्ये पहा व तशा प्रकारचे डेकोरेशन करण्याचा तुम्ही देखील प्रयत्न करा. जर तुमच्याकडे हे साहित्य नसेल तर तुमच्याकडचे कोणतेही साहित्य तुम्ही या डेकोरेशनसाठी वापरू शकता, जे की तुमच्याकडे उपलब्ध असेल. व हे डेकोरेशन एकदम सोपे, साधे, सिंपल, इझी, जे काही तुम्ही एकदम इझिएस्ट शब्द या डेकोरेशनसाठी वापरताना तसेच आहे. एकदम सोपे आणि सहज असे होणारे. तर पाहूया ते डेकोरेशन. त्यासाठी तुम्हाला लागणार आहे एक उलनची मॅट, जी की सर्वांकडेच अवेलेबल असते. छान सुंदर अशी उलनची मॅट प्रत्येक स्त्रीकडे असते. आपण ती ताटावर झाकण्यासाठी वापरतो. तर मी इथे ती मॅट घेतलेली आहे व त्यावर मी आपण जे काही नेल पेंट, लिपस्टिक, साडीची पिन, त्यानंतर हळदी कुंकाचा करंडा व आपण घालतो त्या बांगड्या, कानातले, मंगळसूत्र, अशा कोणत्याही वस्तू ज्या की सौभाग्याशी निगडीत आहेत त्या वस्तू तुम्ही येथे ठेवू शकता व सुंदर असे डेकोरेशन अगदी कमी वेळेमध्ये करू शकता. आणि हे डेकोरेशन नक्कीच दिसायलाही खूप सुंदर दिसते आणि अगदी 5 मिनिटात होईल असे आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व माझ्या या व्हिडिओमधून तुम्हाला जर काही आयडिया आली असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये.